वन नेशन वन टॅक्स म्हणून संपूर्ण देशभरामध्ये जीएसटी लागू झाला. 2017 मध्ये हा जीएसटी लागू झाल्यानंतर सेवा कराला म्हणजे सर्व्हिस टॅक्सला जीएसटीच्या या एकूण प्रणालीमध्ये सामील करण्यात आलं होतं. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या विम्याला सुद्धा सरकारनं जीएसटीच्या कक्षेमध्ये आणलं होतं. विम्याचा जो प्रीमियम आहे त्याच्यावरती टॅक्स लावण्याचा मुद्दा संसदेमध्ये गाजला होता आणि म्हणूनच याच्यावरचा प्रीमियम जो आहे त्या प्रीमियमवरचा जीएसटी कमी करण्याची आग्रही मागणी होत होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आरोग्य आणि जीवन विमा जो आहे त्याच्या प्रीमियमला जीएसटी मधून सूट देण्याची मागणी केली होती. एवढंच काय तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या प्रकरणामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून हा जीएसटीचा कर हटवण्याची मागणी केली होती. मागील महिन्यामध्ये जीएसटी काउन्सिलची बैठक झाली तेव्हा सुद्धा हा मुद्दा चर्चेला गेला होता. आता या विषयावरती म्हणजे जीएसटीचे एकूण दर जे आहेत ते रॅशनलाइज करण्यासंदर्भात मंत्री गटाची समिती स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये विम्याचा सुद्धा समावेश आहे. आरोग्य आणि आयुर्विम्याच्या हप्त्यांवरील करासंबंधी निर्णय घेण्यासाठी जीएसटीच्या परिषदेने मागील महिन्यामध्ये 13 सदस्यीय मंत्रिगट स्थापन केलेला होता. या मंत्री गटामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, मेघालय, पंजाब, तमिळनाडू आणि तेलंगण या राज्यांमधील मंत्र्यांचा समावेश होता. आणि या मंत्री गटानं आता जीएसटी परिषदेला आपला अहवाल सादर केलेला आहे, ज्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेतला जाईल. आता हा निर्णय घेतला गेल्यानंतर निश्चितपणे सर्वसामान्यांचे दोन पैसे वाचणार आहेत. आज आपण सविस्तरमध्ये हा संपूर्ण विषय समजून घेऊयात. जीएसटी संदर्भात कुठे दिलासा मिळणार आणि कुठे जीएसटी वाढणार ह्याची सुद्धा आपण माहिती घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम सरकार कर नेमकं कशासाठी वसूल करतं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कर वसूल करणं हा सरकारचा हक्क आहे. देशाच्या अर्थकारणाला आकार, सुरक्षा आणि चालना देण्यासाठी यासोबतच आपल्या इथली जी एकूण ग्रोथ आहे ती सर्वसमावेशक होण्यासाठी समाजातील सर्व घटकांचं कल्याण साध्य करण्यासाठी सरकारला जो काही निधी लागतो हा निधी कर स्वरूपात सरकारकडे गोळा होत जातो आणि म्हणूनच कर गोळा करणं हा सरकारसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा असा स्रोत आहे एकूण विकास करण्यासाठी. कर हे आर्थिक विषमता कमी करणारं साधन म्हणून सुद्धा वापरलं जातं. देशाची कर व्यवस्था जितकी मजबूत असेल तितकं त्या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास मोठ्या प्रमाणामध्ये साध्य करणं शक्य होतं. कराचा भार आणि कराचा परिणाम या दोन निकषांच्या आधारावरती कराची प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर अशा स्वरूपात विभागणी केली जाते. म्हणजे जीएसटी जो आहे हा अप्रत्यक्ष कर आहे आणि इन्कम टॅक्स हा प्रत्यक्ष कर आहे. जो स्वतःला द्यावा लागतो, दुसऱ्यावरती ढकलता येत नाही, तो प्रत्यक्ष कर आणि दुसऱ्यावरती ढकलता येतो तो अप्रत्यक्ष कर आणि जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटीचं संकलन तो लागू केल्यापासून सातत्यानं वाढत असलेलं आपल्याला दिसतंय. उदाहरणार्थ 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये मंथली कलेक्शन जवळपास 1.5 लाख कोटींच्या पलीकडे गेलं होतं, तर 2023-24 मध्ये हेच मंथली कलेक्शन 1,66,000 कोटी रुपयांपर्यंत गेल्याचं दिसून येते. काही महिन्यांमध्ये तर हे मंथली कलेक्शन 2 लाख कोटीच्या घरामध्ये गेलेलं सुद्धा आपल्याला दिसून येते. एप्रिल 2024 मध्ये सर्वात जास्त जीएसटी संकलन झाल्याचं सुद्धा नोंदवलं गेलेलं, म्हणजे त्या महिन्यामध्ये 2,10,000 कोटी रुपयांचं जीएसटी कलेक्शन झालेलं होतं. मागील आर्थिक वर्षाची जर का आपण तुलना केली तर जीएसटीचं एकूण कलेक्शन होण्यामध्ये 11.5% अधिकची वाढ झालेली आहे, जे की आपल्या देशाच्या आर्थिक स्थिरतेचं लक्षण आहे आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचं सुद्धा लक्षण आहे. म्हणजेच काय तर आर्थिक आघाडीवरती सर्व काही चांगलं आहे आणि म्हणूनच विमा आणि इतर वस्तू ज्या आहेत त्यांच्या सेवांवरचा कर कमी करण्याची आग्रही मागणी होत होती. जीएसटीचा दर रॅशनलाइज करण्यासाठी मंत्री गटाची समिती स्थापन करण्यात आली होती. याच्यामध्ये अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, तर काही गोष्टींवरील काही सेवांवरील दर जो आहे तो वाढवण्याची सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या समितीने जे काही निर्णय घेतलेले आहेत याच्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेलच, यासोबतच 22,000 कोटी रुपयांचा महसूल अतिरिक्त गोळा होऊ शकतो असं म्हटलं जाते.
होते. जीएसटी संदर्भातील या मंत्री गटानं 20 लिटर पाण्याच्या बाटल्या, सायकल आणि नोटबुक जे आहे, वही ज्याला आपण म्हणतो, त्याचे दर जे आहेत, कराचे दर 5% कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याशिवाय या गटानं महागडे घड्याळं, महागडे शूज यांच्यावरचा कर वाढवण्याची सूचना केलेली आहे. म्हणजे बघा, 20 लिटर आणि त्याच्याहून अधिक क्षमतेच्या पाण्याच्या बाटल्यावरचा जीएसटी 18% कमी करून आता 5% करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. यासोबतच 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलवरचा जीएसटी 12% 5% करण्याची सूचना आहे. यासोबतच अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शूज, बूट जे आहेत आणि 25,000 रुपयांवरच्या घड्याळांच्या जीएसटी जो आहे तो सुद्धा 18% 28% वाढवण्याची सूचना केलेली आहे. म्हणजे जे सर्वसामान्यांसाठी गरजेचं आहे तिथं जीएसटी कमी केलेला आहे आणि ज्या लक्झरी वस्तू आहेत त्यांच्यावरचा जीएसटी वाढवलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा जी होती ती विम्यासंदर्भातली. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियरला करामधून सूट मिळू शकते असं म्हटलं गेलेलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भातली माहिती दिलेली आहे. आता या बैठकीमध्ये ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी 5 लाख रुपयांपर्यंतच्या कव्हरेजसाठी आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमवरील जीएसटी सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा पुढे पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील महिन्यामध्ये जीएसटीची बैठक होईल, त्याच्यामध्ये याचा अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सध्या विम्याच्या हप्त्यावरती 18% दरानं जीएसटी आकारला जातो. आता जे इतर आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इतर जे आहेत त्यांच्या 5 लाखांपर्यंतच्या आरोग्य विम्यातील हप्त्यावरती सुद्धा सवलत देण्याचं मंत्री गटानं निश्चित केलेलं आहे. म्हणजे आता 5 लाखांच्या पलीकडे जर का असेल हप्ता तर मात्र 18% जीएसटी लागू राहणार आहे. पण अंतिम निर्णय जो आहे तो जीएसटीच्या परिषदेत घेतला जाणार आहे, जी पुढच्या महिन्यात होईल. मंत्री गटाचे समन्वयक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटलेलं आहे की मंत्री गटाच्या प्रत्येक सदस्याची जनतेला दिलासा देण्याची इच्छा आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष दिलं जाते. आम्हाला आमचा अहवाल जीएसटी परिषदेला सादर करू द्या आणि ते त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतील. आता ज्येष्ठ नागरिकांना कितीही रकमेचा विमा असला तरी त्यासाठी भरलेल्या हप्त्यांवरील जीएसटी मध्ये पूर्ण सवलत दिली जाऊ शकते, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आरोग्य विम्यावरील जीएसटी आकारणं हा कर दहशतवाद आहे, टॅक्स टेररिझम आहे, अशी निषेधाची फलकं घेऊन विरोधी पक्षनेत्यांनी संसदेमध्ये मागे घोषणाबाजी केलेली होती. आता त्यांच्या ह्या घोषणाबाजीमुळे हा निर्णय घेण्यात असल्याचा दावा करण्यात येतोय आणि सरकार हा दावा फेटाळताना दिसतंय. आता बघा, या विम्यावरती जर का जीएसटी कमी केला तर काय फायदा होऊ शकतो हे उदाहरणातून समजून घेऊयात. समजा तुमचा हेल्थ किंवा लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम हा वर्षाला 20,000 रुपये इतका असेल तर त्याच्यावरती तुम्हाला आजच्या दिवशी 18% जीएसटी द्यावा लागतो. मग अशा वेळेस तुमची रक्कम जी आहे 3,600 रुपये जीएसटी सहित होते 23,600 रुपये. मग आता येणाऱ्या काळामध्ये सरकारने जर का या इन्शुरन्स प्रीमियमवरचा जीएसटी हटवला तर तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे तो कमी होईल. पण सरकार पूर्णपणे जीएसटी हटवेल का जीएसटीचा दर कमी होईल हे जीएसटीची पुढच्या महिन्यामध्ये परिषद झाल्यानंतरच आपल्या समोर येईल. सरकार हा निर्णय घेण्यास इतके दिवस टाळाटाळ का करत होतं याचं एक तुम्हाला कारण सांगतो, आकडेवारीतून सांगतो. लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमच्या जीएसटीतून मागील 3 वर्षामध्ये सरकारला जवळपास 24,000 कोटी रुपयांचा महसूल मिळालेला आहे. आता हा महसूल कमी होऊ नये ही सरकारची इच्छा आहे, म्हणून सरकारने इतके दिवस या विषयाला धरून टाळाटाळ केलेली आहे. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की शूज, सायकल हे सोडून विम्याविषयीच इतका आग्रह का धरला जातोय? विमा म्हणजे LIC पॉलिसी इतकीच आपल्या इथल्या मॅक्सिमम जनतेची धारणा आहे. विमा याच्याविषयीची जागृती सुद्धा नाहीये. विमा कोणता काढला जातो तर गाडी संदर्भातला विमा काढला जातो, तो सुद्धा थर्ड पार्टीचा. म्हणजे प्रत्येकाकडे हेल्थ इन्शुरन्स असावा अशी आपल्या इथल्या जनतेची धारणा नाहीये. आणि त्यातल्या त्यात सरकार जर का या विम्यावरती 18% जीएसटी घेत असेल तर तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की प्रीमियम जास्त होतो आणि हा जो जास्तीचा प्रीमियम आहे हा जनतेला विमा घेण्यापासून प्रवृत्त करतो. आता यामागचं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर बहुतांश लोक जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये भरती होत नाहीत किंवा कोणतंही मोठं ऑपरेशन करावं लागत नाही तोपर्यंत विमा काढत नाहीत आणि विम्याचा मोठा हप्ता हा याच्यातला सगळ्यात मोठा अडसर आहे. प्रीमियम वरचा जीएसटी हा सर्वसामान्यांना परवडत नाही. इनफॅक्ट प्रीमियम सुद्धा परवडत नाही. मग जर का जीएसटी हटवला तर कदाचित ते जनतेसाठी मोटिवेशन ठरेल असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आणि हे पेनिट्रेशन वाढवण्यासाठी, विम्याचं पेनिट्रेशन वाढवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये जर का जीएसटी काउन्सिलने हा निर्णय घेतला की प्रीमियमचा कर कमी करण्याचा, तर ते निश्चितपणे जनतेसाठी फायदेशीर ठरू शकतं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.